नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, बाहेर पाऊस छान चालू आहे, असं म्हटलं गरमागरम वडापाव बनवूया. आणि 2 चटण्या बनवायच्या आपल्याला. तर कोणत्या चटण्या आणि गरमागरम वडापाव, चला तर बनवूया. तर मी आपल्याला वड्याला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी बटाटे घेतलेले अर्धा किलो. इथे अर्धा किलो बटाटे बघा. ही वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला आवश्यकतेनुसार हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, ओवा, मोहरी, हळद आणि हिंग. तर हे आपले बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी. आता तुम्हाला मी चटणीसाठी साहित्य दाखवते. तर आपल्याला असं मूठभर पुदिना घेतलेला आहे. या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि आपले फुटाणे घेतलेले, कोथिंबीर आणि अद्रक. तर तुम्हाला मी चटणी करताना दाखवेल. आणि 2 प्रकारच्या चटण्या बनवायच्या आहे ना आपल्याला. लाल तिखट, धना पावडर, मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे बघा मी. आता आपण सुरुवात करूया. आपण बटाटा वडा बनवण्यासाठी जी भाजी बनवणार आहोत ना, त्याची चटणी आपण बनवून घेऊ बघा. कारण त्याचा आपल्याला हिरव्या मिरचीचा खरडा बनवायचा आहे. मी याला जवळजवळ 10 ते 11 मिरच्या घातलेल्या हिरव्या, कारण कसं थोडंसं तिखट होईल आपल्या. आणि तिखट झालं तर वडा छान लागतो. असं 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि असं लसूण घेतलेलं आहे मी. हा बघा, तुम्ही बघू शकतात. तर मी आता हे असं ओबडधोबड असं वाटून घेणार आहे. तर या पद्धतीने मी अशी मिरची करून घेतलेली. हे बटाटे मी उकडून घेतलेले. आणि तुम्हाला बघा, मी ज्यावेळेस रस्सा वडा दाखवला ना, त्यावेळेस तुम्हाला बटाटे कसे उकडायचे हे दाखवलं होतं. पाणी किती बटाट्याला टाकायचं म्हणजे आपल्या बटाट्याला पाणी सुटत नाही. ही पद्धत मी तुम्हाला दाखवली होती. तुम्ही डिस्पर्शन बॉक्समध्ये चेक करू शकतात. तर मी आता हे बटाटे सोडून घेते आणि आपली बटाटा वड्याची तयारी करते. तर आपण हे बटाटे ना छानपैकी तसे मॅश करून घेऊ, कारण आपल्याला भाजी बनवायची आहे ना. त्यामुळे मी आता गरम आहे बटाटे, पण थोडंसं थंड होऊन देते, मग मी करून दाखवते तुम्हाला सर्व. तर मी थोडेसे हे बटाटे ना असं थोडेसे मॅश करून घेणार, जास्त नाही. कारण कसं आपल्याला भाजी बनवायची म्हटल्यावर एकदम व्यवस्थित झाले पाहिजे. तर असे मी थोडेसे करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर आपण बटाटे असे मॅश करून घेतलेले. आता आपण बटाट्याची फोडणी तयार करून घेऊ. तर मी आपल्याला ना बटाट्याची भाजी बनवायची ना, त्यासाठी मी फोडणी बनवून घेते. एकदम असं म्हणजे फोडणी छान बसली ना की आपली भाजी सुंदर होते. आणि भाजी सुंदर झाली ना की आपला वडापाव पण छान होणार बघा. आता तुम्हाला दाखवते मी कशी फोडणी देते ती. भाजी गरम करायची काहीच गरज नाही. बरेच लोक भाजी गरम करून घेतात, पण मला तरी वाटतं का बटाट्याची भाजी बनवायची असली तर गरम करून घेण्याची काहीच गरज नाही. तर मी आता तेल चांगलं तापून देते, नंतर फोडणी घालते. तर मी छान फोडणी देऊन घेते. अगोदर मोहरी टाकते. मोहरी अशी तडतडली ना की असं जिरे टाकून घेऊ आपण. त्याच्यानंतर हळद पावडर टाकून घेऊ आणि मीठ टाकून घेणार आहे मी स्वादानुसार. कारण आपल्याला भाजीला मीठ ना थोडंसं तेलात टाकलं ना की चव भाजीची छान लागते बघा. म्हणजे मी 1 ते 1.5 चमचा असं मिठाचा अंदाज घेतलेला आहे, पण मीठ मी हातानेच टाकलेलं आहे. आणि जी आपण चटणी करून घेतली होती ना, ती चटणी मी टाकून घेणार आहे बघा आता. तर जी चटणी आपण वाटून घेतली होती ती चटणी टाकून घेऊ, म्हणजे आपल्या भाजीला एकदम खमंग सुगंध येईल बघा. अशी एकदम छान फोडणी बसली पाहिजे, अशी लाल लाल झाली पाहिजे फोडणी बघा. थोडंसं हिंग टाकून घेते. हिंगाची फोडणी खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकतात किती छान फोडणी बसली आपली. अशी लाल लाल एकदम छान होईपर्यंत फोडणी बसली पाहिजे बघा. आता मी फोडणी ना अशी भाजीमध्ये टाकून घेते. आता ही भाजी ना अशी मस्त मी एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. कारण आपण मीठ, हिंग, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, अद्रक म्हणजे आपण आवश्यकतेनुसार म्हणजे हा चमचा आहे ना मी तसं अर्धा चमच्याची सर्व फोडणी दिलेली आहे. आता फोडणीचं म्हणजे सर्वांनाच माहिती असतं, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आहे. पण 9-10 हिरव्या मिरच्या आणि पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे मी, असा अंदाज धरायचा. आता मी ही भाजी एकदम असं एकजीव करून घेणार आहे, म्हणजे आपले वडे खूप सुंदर होतील. दाखवते मी तुम्हाला. तर मी ना असं कढईमध्ये तेल तापायला असं ठेवून देते, कारण आपलं छान तेल तापलं पाहिजे वडापावसाठी.
ही आपण बटाट्याची भाजी वड्यासाठी तयार केलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि छान एकत्र करून घेते अशी. तर म्हणजे कसं आपले ही वड्याची सारण जे आहे ना ते आपलं झालं तयार. आता तेल तापायला ठेवले छानपैकी वडे काढून घेऊ. त्याच्यासाठी मी आता तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते. आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तांदळाचे पीठ घेतलेले बघा मी, बेसन पीठ तांदळाचे पीठ आणि थोडंसं मी ना हिरव्या मिरचीचा ठेसा ठेवला होता बघा. कारण म्हटलं थोडंसं वरचं आवरण असतं ना त्याला चव येण्यासाठी मी थोडासा म्हणजे नॉर्मल असं थोडासा ठेसा ठेवला होता. पण मी अगोदर मीठ टाकून घेते. तर मी आवरणासाठी मीठ टाकून घेते म्हणजे कसं आपलं वडे पण सुंदर झाले पाहिजे ना. आणि हळद पावडर टाकून घेणार आहे बघा. लक्षात ठेवा 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हिंग टाकते. थोडंसं ओवा टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, कारण आपण वाटायला ओवा घेतला नव्हता. अद्रक, हिरवी मिरची, लसूणच घेतलं होतं. आता थोडंसं ओवा असा हातावर चुरून टाकून द्यायचा म्हणजे आपली वड्याची टेस्ट खूप छान येते. आणि थोडीशी धना पावडर घेतली, थोडंसं लाल तिखट घेतलेलं. ॲक्च्युली माझ्याकडे धने नाही आहे, धने ना असे अर्धे अर्धे करून टाकले ना खूप छान लागतात म्हणून मी थोडीशी नॉर्मल धना पावडर टाकली. आता मी थोडीशी लाल तिखट टाकून घेते. आता आपण हे छान एकत्र करून घेऊ. तर मी हे मिरची वाटली होती ना मिक्सरच्या भांड्यात, तेच पाणी मी टाकून घेणार आहे थोडं थोडं करून. आपल्याला वड्यासाठी जे आपल्याला व्यवस्थित आवरण होण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला जे वड्यासाठी कोटिंग बनवायचं आहे ना ते कोटिंग आपण छान पद्धतीने बनवून घेणार आहोत. आता मी व्यवस्थित एकदम मिक्स करून घेते. हे बेसन पीठ छान आपल्याला वड्यांसाठी जास्त पातळसुद्धा नाही बनवायचं, जास्त घट्टसुद्धा नाही, कारण आपले वडे एकदम छान झाले पाहिजे. आता थोडंसं असं पाणी टाकून घेणार आहे आता आपण. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम कोटिंग करून घेते. तर या पद्धतीने मी असं कोटिंग बनवून घेतलेलं आहे आपल्या वड्यांचं. तर मी आता असं बनवून घेतलं आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा वडे बनवायचे. आणि आपला गरमागरम वडापाव म्हणजे एकदम पावसाळ्यात मुंबईचा राजा असं समजलं जातं आपण, कारण वडापाव किती सुंदर लागतो पावसामध्ये. गरम बाहेर पाऊस आणि गरम गरम वडापाव खरोखर चवच वेगळी लागते. तर आता आपण हे थोडा वेळ बाजूला सरकू आणि हिरवी चटणी करून घेऊ. अगोदर चटणीसाठी ना 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मूठभर पुदिना. बघा मी चांगलं स्वच्छ धुवून घेते, कारण मी धुतलेला नाही अगोदर, मी व्यवस्थित धुवून घेणार आहे. तर मी मूठभर पुदिना घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर सुद्धा घेणार आहे. हे बघा तर मी तुम्हाला दाखवते आता ते पण तर मी मूठभर कोथिंबीर आणि मूठभर पुदिना घेतलेला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हे डाळवं आहे ना थोडंसं घेतलेलं आहे बघा, कारण आपल्या या डाळव्याने काय होतं एकदम चटणीला घट्टपणा येतो. तर हे मी मध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते मी ही चटणी. तर मी थोडीशी वाटून घेतलेली. आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. चटणीमध्ये मीठ टाकलं ना का म्हणजे आपल्याला वाटायला पण सुंदर आणि चवीला पण सुंदर लागते बघा. थोडीशी मी आता वाटून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता ती चटणी आपली हिरवी पुदिन्याची चटणी बनवलेली मी आपल्या वडापाव बरोबर. तिखट चटणी खूप छान लागते ती. तर मी ही वाटीमध्ये काढून घेते. तर आपली चटणी मी अशा पद्धतीने बनवून घेतलेली. तर मी आता थोडंसं लिंबू टाकून ना आपण थोडंसं लिंबू टाकून म्हणजे लिंबू टाकलं ना की आपल्या चटणीचा जो हिरवा कलर असतो ग्रीन कलर तो कलर अजिबात बदलत नाही. आपल्या कोथिंबीर आणि पुदिन्याचा जो कलर आहे तोच आणि चवीला पण अशी आंबट तिखट म्हणजे अशी चव लागते. तर मी आता थोडंसं लिंबू टाकलेलं आहे. आणि आता या बघा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पातळ बनवू शकतात, कारण मला तर वडापावसाठी चटणी अशी घट्टच पाहिजे म्हणून मी अशी घट्ट बनवलेली. पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पातळ करू शकतात. तेल तापायला ठेवलं होतं ते तेल तापलेलं आहे. आता मी छान एकदा अशी मस्त बटाटे वडे बनवून घेते बघा. आपली भाजी बघितलं किती सुंदर झाली, पातळ नाही काही नाही एकदम मिडियम म्हणजे अशी भाजी झाली पाहिजे आपली, मग आपले वडे छान होतात. तर मी आता तुम्हाला दाखवते मी वडे बनवून अशा पद्धतीने असं गोल 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 करून घ्यायचे बघा. आणि काही लोक असे चपटे पण करतात. तर तुम्हाला म्हणजे जी योग्य पद्धत आवडेल ती करू शकतात तुम्ही. आता मी असं गोल पण बनवणार आहे आणि चपटे पण बनवणार आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटेल म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकतात. तर मी एक वडा बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेते मी,
कारण आपल्याला एकदम छान असे मस्त वडेपाव झाले पाहिजे. बाहेर पाऊस चालू इतकं तोंडाला पाणी आलंय तुम्हाला काय सांगू. पण आता वडेपर्यंत दवा धीर नाही आहे. आता मी पटापट बनवून घेते याच पद्धतीने आणि तुम्हाला दाखवते. आता आपण ना तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. आता आपण वडे सोडून घेऊ. हे पाया कोटिंग असं छान झालं ना की आपले वडे पण सुंदर होतात बघा. अशा पद्धतीने मी सोडून घेणार आहे. आता हे आपण वडे ना असं छानपैकी व्यवस्थित करून घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने मी आता एकदम व्यवस्थित हलवून घेणार आहे. कारण आपल्याला वडे बनवायचे एकदम सुंदर झाले पाहिजे आपले वडे. आता हे जे असं हे झालेलं आहे ना त्याचा वापर मी चटणीसाठी करणार आहे. हे तुम्ही बघू शकता असे मी आपल्या वडे कढईला सुद्धा चिकटलेले नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान मोकळे सुटसुटीत वडे झाले. असे वडे झाले पाहिजे आपले. तर याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर आपले वडे बघा किती छान पद्धतीने तळलेले आहे. तर मी आता ते काढून घेते आणि आपण लगेच चटणी बनवून घेणार आहोत. तर आपल्याला वडे बनवायची म्हटल्यावर हिरवी मिरची तर पाहिजेच आपल्याला. कारण हिरव्या मिरचीशिवाय वडा एकदम अपूर्व आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता वड्या मिरच्या पण तळून. हे आपलं आहे ना ते आपल्याला एकदम छान असं चटणीसाठी वापरणार आहोत. कारण आपण जे लाल चटणी करून घेणार आहोत त्या पद्धतीने आता सर्व वडे करून घेतले. आता मी तुम्हाला आपल्याला जी लाल खमंग चटणी बनवायची ना ते कशी बनवायची दाखवते. तर मी चटणीसाठी ना आपल्याला असे एकदम कडक कडक छान पॅकेट बनवून घ्यायचे. कारण आपल्याला चटणी एकदम सुंदर झाली पाहिजे. म्हणून मी चटणीसाठी थोडंसं हा चुरा असतो ना आपला बेसन पिठाचा तो बनवून घेतलेला आहे. कारण आपल्याला लाल चटणी म्हणजे एकदम छान बनवायची. तर असं कुरकुरीत झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत आणि मी तुम्हाला आता चटणी बनवून दाखवते लगेच. तर मी या मिरच्या तळून घेते आहे. आता आपला वडापाव परिपूर्ण झाला म्हणजे समजायचं. आता मी लाल चटणी बनवून घेते. तर मी मिक्सरमध्ये ना लाल तिखट घेतलेले आपलं. कारण 2 चमचे घेतलेले आहे बघा. कारण आपल्याला 10 ते 12 पावडे बनवायचे जास्त नाही. आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या सालीसहित घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या. आणि थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकून घेते. म्हणजे अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आणि जो आपण सुरा तळून घेतला होता वडापावचा बघा तुम्हाला मी दाखवलं होतं वड्याचे जो आपण सुरा टाकणार आहोत तो वडा मी याच्यात टाकून घेते बघा. जो सुरा आहे ना आपला वडे बनवले ते कारण मी बघा नंतर शेवटी परत सुरा टाकला होता. तर त्याचं मी छानपैकी आता लाल चटणी बनवून घेणार आहे. वाटून घेणार मी. तर मी हे बघा या पद्धतीने अशी लाल चटणी बनवून घेतलेली तुम्हाला दाखवते मी आता. तर मी हे आपल्याला वडापाव बनवायचं आहे ना या पद्धतीने मी चटणी लावून घेणार आहे. तुम्हाला सांगते अशी एकदम म्हणजे आपण कसं गाड्यावर वडापाव भेटतो तर अशी आपल्याला चटणी वगैरे लावून मिळते आणि खूप चव छान लागते. त्या पद्धतीने मी आता बनवून घेणार आहे बघा. तर हे पाहू शकतात तुम्ही. कारण आपल्याला लई तिखट पण नाही बनवायचं. कारण जास्त तिखट जर बनवलं तर पुन्हा तिखट लागेल. आणि त्याच्यावर असं वडे ठेवणार. एक साईडला अशी लाल चटणी टाकून घेणार मस्त. चटणी मी जरा कमीच टाकते कारण माझा नातू खाणार आहे. जास्त तिखट खाल्लं तर तो खाणार नाही म्हणून मी जरा चटणी हे करते. तर मैत्रिणींना आपला वडापाव इतका सुंदर झालेला आहे ना 2 चटण्यांसहित वडापाव म्हणजे आपला मुंबईचा राजा एकदम स्वादानुसार आहे. इतका छान झालेला आहे वडापाव काय सांगू तुम्हाला. तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा वडापाव करून बघा आणि माझ्या पद्धतीने या 2 चटण्या सुद्धा करून बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढील भागात.